Cancer Healer Center, a new beginning. सैन्याला कारवाईसाठी पूर्ण सूट, हल्ल्याचे लक्ष्य, वेळ आणि पद्धत लष्करानं निश्चित करावी. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणं आपला राष्ट्रीय संकल्प. तीनही सैन्य दलासोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे आदेश. भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसात युद्ध होऊ शकतं. पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा. तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक. ड्रग्सच्या व्यापारातून लष्कर-ए-तोयबाला आर्थिक रसद पुरवली जाते. गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध आहे का? तपास सुरू. पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं. दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलं. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू. सूत्रांची माहिती. हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड. मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला. लष्कर-ए-तय्यबानं हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची सूत्रांची माहिती. पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून. कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा. पहलगाम हल्ला प्रकरणी झिपलाईन चालकाची एनआयएकडून चौकशी. अल्लाहू अकबर बोलणं स्वाभाविक. प्राथमिक चौकशीमध्ये झिपलाईन चालक मुझम्मिलवर संशय नाही. झिपलाईन करताना सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या ऋषी भट्टनं केला होता आरोप. सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार. कुपवाडा आणि बारामुल्ला इथल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्यामधील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांची मदत. सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षणासह एकाला शासकीय नोकरी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्येही आणि टोलमध्येही सूट देणार. राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय. गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून पुण्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. पुण्यातील भवानी पेठेमधला प्रकार. खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपडपट्टींवर मोठी कारवाई. शहर पोलीस आणि प्रशासनाद्वारे ऑपरेशन क्लीन चांडोला अंतर्गत कारवाई. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. Cancer Healer Center, a new beginning.